आज ना आपण हॉटेलसारखं पालक पनीर बनवणार आहोत. तर सगळ्यात आधी तेलात पनीर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. पनीर व्यवस्थित फ्राय झालं ना की त्याच कढईत थोडंसं बटर घालून त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा व्यवस्थित फ्राय झाला की त्यात हिरवी मिरची, आलं आणि लसूणची पेस्ट घालायची. नंतर त्यात थोडीशी जिरं, हळद, लाल मिरची आणि धनेपूड घालायची आणि ते व्यवस्थित मिक्स झालं की त्यात थोडंसं पाणी घालून हे शिजवून घ्यायचं व्यवस्थित. नंतर त्यात टोमॅटोची प्युरी ॲड करायची. टोमॅटोची प्युरीला व्यवस्थित तेल सुटलं की मग त्यात पालकची प्युरी घालायची आणि आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी हवी त्यानुसार त्यात थोडंसं पाणी घालून याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित शिजू द्यायचं. त्याला तेल सुटलं की त्यात फ्राय केलेलं पनीर, थोडासा काळा मसाला आणि चवीपुरता मीठ घालून त्याला व्यवस्थित शिजवून द्यायचं. त्याला तडका देऊन घ्यायचा. तेल व्यवस्थित तापलं का त्यात बारीक चिरलेला लसूण, थोडीशी लाल मिरची आणि एक सुकी लाल मिरची घालून त्याला तडका देऊन घ्यायचा. तर इथे आपलं पालक पनीर रेडी. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.